मित्र हो, नमस्कार. सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. मित्र हो, या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या पंधरवड्यामध्ये आम्ही बुद्धाच्या अनुषंगानं विविध व्याख्यानं घेऊन आपल्यासमोर येतो आहोत. आपल्याला ती आवडत आहेत अशा आपल्या प्रतिक्रियांवरून जाणवत आहे. आज सुद्धा अशाच एका विषयावरती आपण एका मान्यवराकडून जाणून घेणार आहोत. आजचा विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे लोकशाहीचा उद्गाता तथागत गौतम बुद्ध. मित्र हो, शाक्य गणराज्याचा राजपुत्र असणारा सिद्धार्थ आणि पुढं जाऊन ज्यानं बुद्धत्व प्राप्ती करून घेतली तो आपला तथागत गौतम बुद्ध. बुद्धानं त्याच्या संघाच्या माध्यमातून लोकशाहीची रचना केली, लोकशाही व्यवस्थेची, लोकशाही प्रणालीची देणगी आपल्या देशाला दिली, जी पूर्वी शाक्य गणराज्यांमध्ये होतीच, मात्र तिला संघाच्या माध्यमातून एक डिसिप्लिन देण्याचं काम हे भगवान बुद्धानं केलेलं आहे. आणि त्यामधून तोच डिसिप्लिन पुढं समाजापर्यंत देण्याचं कार्य भगवान बुद्धानं त्याच्या कालखंडामध्ये केलेलं आहे. सुमारे 2500 वर्षांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच पद्धतीच्या या लोकशाही प्रणालीची देणगी भारतीय संविधानाच्या माध्यमातून, राज्यघटनेच्या माध्यमातून या भारताला परत नव्यानं दिलेली आहे. आणि आपण आज बुद्धाच्या त्या लोकशाही प्रणालीच्या मार्गानंच आपली लोकशाही मार्गक्रमण करत आहे हे सांगताना मला आपल्याला निश्चितपणानं आनंद होतो आहे. याच संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण आज एका तरुण अभ्यासकाला, संशोधकाला आपल्यासमोर बोलवलेलं आहे. त्या संशोधकाचं नाव आहे डॉक्टर किशोर खिलारे. अतिशय संवेदनशील असा हा युवक आहे. यानं बुद्धाच्या राजकीय विचारांवरती PhD केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आज म्हणूनच त्यांच्या अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय जो आहे की बुद्धाच्या राजकीय विचार, त्या अनुषंगानं आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी बुद्धाच्या लोकशाही विचारांवरती आपल्याशी काही हितगुज करावं, त्याविषयी आपल्याला अवगत करावं. आणि डॉक्टर खिलारे यांनी आपल्याला त्या संदर्भात संमती दिली. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. आणि लोकशाहीचा उद्गाता तथागत गौतम बुद्ध या विषयावरती त्यांनी आपल्याला संबोधित करावं, माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम मित्र हो, आज आपण आमचे परमस्नेही, परम मित्र आणि शिवाजी विद्यापीठातील एक मार्गदर्शक डॉक्टर आलोक जत्राडकर सर यांच्या आलोकशाही यूट्यूब चॅनलच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः महाकरुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना त्रिवार अभिवादन करतो. आणि आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं जो मला विषय दिलेला आहे तो विषय लोकशाहीचा उद्गाता तथागत गौतम बुद्ध हा आहे. आणि या विषयाच्या अनुषंगानं काही मुद्दे मी आपणासमोर ठेवणार आहे. तथागत गौतम बुद्ध हा या विश्वातील एक थोर मनुष्य होता, थोर महामानव होता. आणि या माणसाने, या महामानवाने या संपूर्ण मनुष्य जीवनसृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तत्वज्ञानात्मक अशा पद्धतीचे विचार मांडले,
त्या विचाराच्या अनुषंगाने आज संपूर्ण भारतच नव्हे तर बहुतांश जगातील जवळपास निम्म्याहून जास्त लोकसंख्या असलेले जगातील सर्व लोक आज या बुद्ध तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपली जीवन जगत आहेत किंवा त्यांना ते फॉलो करत आहेत. तथागत गौतम बुद्ध म्हटलं की आपल्या समोर प्रामुख्याने त्यांचा धार्मिक विचार किंवा धम्मविषयक विचार या अनुषंगाने काही एक त्यांची प्रतिमा आपल्या समोर उभा राहते. परंतु तथागत गौतम बुद्ध हे या विश्वातील धर्मव्यवस्था धर्म परिवर्तन करणारे एक विचारवंत तर होतेच, एक थोर धार्मिक तत्वज्ञान मांडणारे विचारवंत तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांचं या विश्वामध्ये सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल या अनुषंगाने सुद्धा त्यांनी या संपूर्ण समाज जीवनामध्ये काही महत्वाचे अशा पद्धतीचे मुद्दे ठेवले होते. त्यांनी महत्वाचं अशा पद्धतीचे विवेचन केलं होतं आणि त्या विवेचनाकडे सुद्धा आपण कानाडोळा न करता त्याच्याकडे सुद्धा एक डोळस वृत्तीनं आज पाहणं हे अत्यंत गरजेची गोष्ट बनलेली आहे. कारण आज आपल्याला माहिती आहे की संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये आज आपल्या अवतीभोवती एक अस्थिरतेचं भयावह अशा पद्धतीचं वातावरण असताना या वातावरणामध्ये तथागत गौतम बुद्धाचा विचारच या सजीव सृष्टीला तारू शकतो अशा पद्धतीचे विवेचन कालच्या किंवा आजच्या पेपरामध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या काही अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा त्या लोकांच्या विवेचनातून आज आपणाला तथागत बुद्धांचे विचारच आपणाला या कोविडच्या परिस्थितीतून, या अस्थिरतेतून, या भयावह परिस्थितीतून तारू शकतात अशा पद्धतीचे एक विवेचन, अशा पद्धतीची एक मांडणी केली जात आहे. अशा या अस्थिरतेच्या भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे मार्गदर्शक आलोक जत्राडकर सर यांनी आज ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि ही व्याख्यानमाला आयोजित करत असताना खऱ्या अर्थानं मानवाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी या मनुष्य जीवनामध्ये जे काही आज अस्थिरता किंवा नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे, या वातावरणामध्ये, अशा अस्थिरतेच्या वातावरणामध्ये आज आपल्याला मानसिक स्थिरता प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून तथागत गौतम बुद्धांचे हे जे विचार आहेत ते विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. या एकमेव तळमळीतून आज आमचे हे मार्गदर्शक मित्र हे अशा पद्धतीचे ऑनलाईन उपक्रम या त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चालू करत आहेत. मुळात त्यांच्या युट्यूब चॅनलचाच नाव आहे आलोकशाही आणि आज मला जो विषय दिलेला आहे तोही लोकशाहीच्या संदर्भातला आहे. आणि या अनुषंगानं तथागत गौतम बुद्ध लोकशाहीचा उद्गाता हा विषय आपणा समोर किंवा या दृष्टिकोनातून किंवा या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने काही मुद्दे आपणा समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात गौतम बुद्धांचे राजकीय विचार किंवा गौतम बुद्धांचे सामाजिक विचार, आर्थिक विचार या दृष्टिकोनातून सुद्धा आज आपण विचार करणं क्रमप्राप्त ठरलेलं आहे. काही लोकांना वाटतं की आता राजकीय, मी आपल्याला माझी थोडक्यात एक दोन वाक्यामध्ये ओळख करून देऊ इच्छितो की मी शिवाजी विद्यापीठामध्येच राज्यशास्त्र विषयातून गौतम बुद्धांचे राजकीय विचार या विषयावर एमफिल केलेला आहे. तर प्राचीन बौद्ध राजकीय विचारातील दंड आणि धम्म यांच्यातील द्वैत या विषयावर पीएचडी साठी काही संशोधनात्मक अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी परिपूर्ण आहे त्या क्षेत्रामध्ये असाही माझा दावा नाही, परंतु एक अभ्यासक म्हणून या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत असताना काही या दृष्टिकोनातून मी मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या माझ्या अभ्यासाच्या अंती जे काही मला सुचलं त्या अनुषंगाने जे काही मला मुद्दे सापडले त्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्या समोर मांडण्याचा या व्याख्यानाच्या माध्यमातून मी आपल्या समोर प्रयत्न करतोय. मुळात ज्यावेळेस आपण ह्या विषयाच्या माध्यमात या विषयाच्या मुळाकडे जातो आणि हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मुळात लोकशाही म्हणजे काय किंवा लोकशाहीची संकल्पना काय आहे हे सुद्धा आपण पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे.
लोकशाही म्हणजे अब्राहम लिंकनची व्याख्या सर्वांना सर्वश्रुत आहे की बाबा लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य. परंतु याच्याही पेक्षा आणखी काही वेगळं लोकशाहीमध्ये असतं. फक्त राज्य कारभार करणं हा केवळ लोकशाहीचा उद्देश नसतो, तर लोकशाहीमध्ये याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी या अगदी प्राचीन कालखंडापासून या देशामध्ये मांडण्याचा विविध विचारवंतांनी प्रयत्न केला आहे. भारत देशामध्येच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावरचा सुद्धा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, या सर्वांच्या माध्यमातून एक लोकशाहीचा विचार संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात मांडलेला आपल्याला दिसून येतो. आपण भारताचा ज्यावेळेस विचार करतो किंवा संपूर्ण जम्बूद्वीप किंवा संपूर्ण भारतीय उपखंड याचा ज्यावेळेस विचार करतो, किंबहुना आशिया खंडाचा सुद्धा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट जाणवते की अगदी प्राचीन कालखंडापासून या अनुषंगाने काही मांडणी सुरू आहे किंवा मांडणी केली जात आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण गौतम बुद्धांच्या अनुषंगाने आज आपण मांडणी करत आहोत, त्याच्यामुळे प्राचीन कालखंडामध्ये याचा कशा पद्धतीने विकास झाला त्या गोष्टीकडे मी जाणार नाही किंवा आपल्याला वेळेच्या मर्यादेमुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने विचार करूया. तथागत गौतम बुद्ध यांचा कालखंड पाहिला तर त्या कालखंडामधली जी सामाजिक आणि राजकीय जी परिस्थिती होती किंवा जी धार्मिक परिस्थिती होती याचा सुद्धा या पार्श्वभूमीवर विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुळात गौतम बुद्धांचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये या देशामध्ये, या भारतीय उपखंडामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे विचार प्रवाह, धर्मपंथ अस्तित्वात होते आणि हे धर्मपंथ आपापली विचारसरणी संपूर्ण आपल्या अनुयायामध्ये, आपल्या शिष्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त शिष्य आपल्याला कसे मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते. आणि याच धर्मपंथामध्ये जे प्रमुख दोन धर्मपंथ होते, विशेषतः या संपूर्ण भारत देशाचा ज्यावेळेस प्राचीन कालखंडाचा आपण इतिहासाच्या आधारे ज्यावेळेस मांडणी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून दोन प्रकारचे या ठिकाणी भाग करावे लागतात. एक वैदिक आणि दुसरा अवैदिक. आणि या अवैदिक अशा पद्धतीचा जो महत्वाचा पंथ होता किंवा महत्वाची जी शाखा होती या संपूर्ण धर्म आणि तत्वज्ञान चिंतनाची, त्याच्यामध्ये जे दोन प्रमुख होते त्याच्यामध्ये वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध हे दोन विचारवंत आपल्याला त्या कालखंडामध्ये समकालीन अशा पद्धतीचे दिसून येतात की जे अवैदिक तत्वज्ञानाची मांडणी करत होते. आणि या अवैदिक तत्वज्ञानाची मांडणी त्यांची कशाच्या आधारावर होती तर त्यांच्या या संपूर्ण तत्वज्ञानाच्या दोघांच्याही, वर्धमान महावीर असतील किंवा तथागत गौतम बुद्ध असतील, या दोघांच्याही मांडणीचा प्रमुख विषय होता की या समाजामध्ये जे काही अशास्त्रीय, जे काही अवैज्ञानिक अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, त्या घटना समाज पटलावर मांडणं आणि येथील समाज व्यवस्थेला, येथील समाजातील जनसामान्य लोकाला खरं सत्य, अंतिम सत्य काय आहे याच्या जवळपास घेऊन जाणं आणि त्या अनुषंगाने काही मांडणी करणं हे या दोघांचंही आपल्याला त्या काळातील महत्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्येच मग गौतम बुद्धांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस गौतम बुद्धांनी सुद्धा येथील तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जे काही वर्ण आणि जात व्यवस्था जी प्रस्थापित झाली होती आणि त्या वर्ण आणि जात व्यवस्थेचे जे काही भयावह स्वरूप आहे किंवा त्याचे जे काही चुकीच्या अशा पद्धतीची मांडणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने येथील सामान्य माणसाला जे यातना भोगाव्या लागत होत्या त्या अनुषंगाने त्यांनी विचारमंथन केलं आणि त्या विचारमंथनाच्या अंती या दोघांनीही त्या कालखंडामध्ये या जे वैदिक व्यवस्थेवर आधारलेली जी धर्म व्यवस्था होती या धर्म व्यवस्थेमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी होत्या, ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या नाकारण्याचं महत्वाचं काम आपणाला या दोघांनीही समकालीन धर्मतत्ववेत्याने आपणाला केलेलं दिसून येतं. आणि मग याच्यामध्ये आपण तथागत गौतम बुद्धांचा ज्यावेळेस विचार करतो
त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा त्या कालखंडामध्ये जी वर्ण आणि जात व्यवस्था होती त्या वर्ण आणि जात व्यवस्थेचं आपल्या वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध तत्वज्ञान ज्या पिठारामध्ये एकवटलेलं आहे त्या संपूर्ण त्रिपिटकाचा ज्यावेळेस आपण वाचन करतो किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की ह्या संपूर्ण त्रिपिटक ग्रंथामध्ये गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शिष्यांना जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाच्या माध्यमातून इथली धर्म व्यवस्था होती जी वर्ण आणि जात व्यवस्थेवर आधारलेली होती त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या धर्मव्यवस्थेचं जे दुसरं स्वरूप होतं यज्ञयाग, ते यज्ञ यागाचे सुद्धा गौतम बुद्धांनी कठोर अशा पद्धतीनं परीक्षण करून त्याच्यावर कठोर अशा पद्धतीचे वार केलेले प्रहार केलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ या यज्ञ यागाचं भयावह स्वरूप कशा पद्धतीचं होतं हे जर आपणाला एका सुत्ताच्या माध्यमातून गौतम बुद्ध सांगतात, जो ज्याला त्या सुत्तामध्ये महाविजित नावाचा एक राजा आहे आणि त्या राजानं आपल्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी वैभव प्राप्ती करून घेण्यासाठी जो आपल्या मंत्र्याच्या जो राजपुरोहित होता त्या राजपुरोहिताच्या सांगण्यावरून जो यज्ञ करण्याचं प्रयोजन केलं होतं त्या यज्ञामध्ये 700 कोंबडे, 700 बकरे, 700 खोंड, 700 प्रकारच्या अशा वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या अगदी मनुष्य प्राणी सुद्धा यांचा ज्यावेळेस जे गुलाम होते त्यांचा ज्यावेळेस बळी देण्याचा या यज्ञ यागाच्या माध्यमातून ठरवण्यात आलं आणि हे ज्यावेळेस गौतम बुद्धांना कळालं त्यावेळेस गौतम बुद्धांनी त्या महाविजित राजाला त्या यज्ञ यागापासून परावृत्तीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो यज्ञ यागामध्ये जे 700 हा जो आकडा आहे आणि तो यज्ञ करण्यात व्यवस्थित सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी जे काही गुलाम होते त्यांना एकत्र करून ते कशा पद्धतीनं सुव्यवस्थितरित्या पार पाडला जाईल त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं शोषण केलं जात होतं. हे जे यज्ञ यागातलं जे भयावह अशा पद्धतीचं स्वरूप होतं ते गौतम बुद्धांनी पाहिलं होतं आणि त्याच्यामुळेच त्यांनी या यज्ञ यागाला किंवा कर्मकांडाला विरोध केलेला होता. हे एक सामाजिक परिस्थिती कशी होती त्या काळातील हे काही स्वरूपामध्ये आपल्याला कळावं किंवा आपल्या समोर त्याचे एक चित्र उभं राहावं या दृष्टिकोनातून मी काही मांडणी केलेली आहे. त्या कालखंडामध्ये सुद्धा जात व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, परंतु त्याचे सुद्धा अगदी प्राचीन कालखंडातील वर्ण व जाती व्यवस्था हा एक वेगळा विषय होईल आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं लवचिकता होती आणि ती लवचिकता नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीनं ताठर बनत गेली आणि मग खऱ्या अर्थाने हे गौतम बुद्ध असतील, महावीर असतील यांना त्या कालखंडामध्ये कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ही त्या काळातील काही सामाजिक परिस्थिती होती. या सामाजिक परिस्थितीच्या नंतर त्या कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती कशी होती किंवा त्या समाज पटलावर राजकीय घडामोडी काय घडत होत्या याचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि तो विचार करणं हे क्रमप्राप्त आहे कारण त्यावेळेसच्या ह्या राजकीय घटना आपण समजून घेतल्याशिवाय गौतम बुद्धांचे लोकशाही विषयीचे जे विचार आहेत ते आपण समजून घेणं आपल्याला थोडे कठीण जाऊ शकतं. त्याच्यामुळे काही राजकीय मुद्दे आपल्याला त्या कालखंडातील आपणासमोर उपस्थित करणे किंवा त्या कालखंडामध्ये कशा पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी होती त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. मित्र, ज्यावेळेस गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर या दोघांचाही कालखंड होता त्या कालखंडामध्ये या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे राजे होते, गणराज्य होते आणि हे त्या कालखंडामध्ये राजेशाही बरोबरच गणराज्य व्यवस्था सुद्धा अस्तित्वात होती आणि ही गणराज्य व्यवस्था कशा पद्धतीने अस्तित्वात होती त्याच्या पुढील भागामध्ये आपण काही ढोबळमानाने आपल्या समोर मी थोडे विवेचन करणार आहे. तर त्या कालखंडामध्ये राजेशाही होती, गणराज्य व्यवस्था होती. राजा अजातशत्रू असेल, प्रसेनजित असेल, विडूब असेल, हे त्या कालखंडातील प्रसेनजित असेल, हे त्या कालखंडातील बलाढ्य अशा प्रकारचे राजे या भारत वर्षामध्ये होते, या भारत भूमीमध्ये होते की ज्यांचं संपूर्ण जम्बूद्वीपावर राज्य होतं. परंतु त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये काही छोटी छोटी अशा पद्धतीची 16 महाजनपद अस्तित्वात होती आणि ह्या महाजनपदातील राज्यकारभार हा
लोकशाही व्यवस्थेनं किंवा सर्वांच्या संमतीनं चालवला जात होता. आणि अशाच प्रकारचं शाक्य हे एक गणराज्य होतं, लिच्छवी हे एक गणराज्य होतं. शाक्य या गणराज्यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, तर लिच्छवी किंवा वज्जी या गणराज्यामध्ये वर्धमान महावीराचा जन्म झाला होता. आणि ही दोन्ही गणराज्य लोकशाहीचा पुरस्कार करणारी अशा पद्धतीची गणराज्य होती. मग ही लोकशाहीचा पुरस्कार करणारी गणराज्य होती, तर मग लोकशाहीचा उद्गाता तथागत गौतम बुद्ध कसा होऊ शकतो, हा एक आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याची सुद्धा अगदी शेवटच्या भागामध्ये मी काही स्वरूपामध्ये मान्य करण्याचा प्रयत्न करेन. तर हे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा, त्या बुद्धकालीन परिस्थितीचा आपण विचार करतो त्यावेळेस मग आणखी त्या कालखंडात काय घडत होतं, तर त्या कालखंडामध्ये हे जे मोठमोठे जे राजे होते, ते राजे हे जे छोटी छोटी जी गणराज्य होती त्यांना गिळंकृत करून आपल्या राज्यामध्ये त्यांना सामील करून घेण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत होते किंवा त्या दृष्टिकोनातून ते कार्यरत होती. आणि ही जी महाजनपद आहेत ते आपल्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं सामील होतील आणि आपला राज्य विस्तार, आपला साम्राज्य कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होईल, या दृष्टिकोनातून सुद्धा ते काम करत होते. आणि अशा या संपूर्ण राजकीय घडामोडीवर आणि हे जे मोठमोठे राजे होते ते काही असे सहजासहजी त्या छोट्या गणराज्यांना गिळंकृत करत नव्हते, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वॉरफेअर होत होता, युद्ध होत होती. आणि या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्त रंजित अशा पद्धतीची ते युद्ध होती. आणि ह्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर तथागत गौतम बुद्धांचे विचारांची मान्य होण्यास सुरुवात होत आहे. मग आपल्याला माहिती आहे की तथागत गौतम बुद्ध घरातून का बाहेर पडले हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्या भागामध्ये जाणार नाही. मग ज्यावेळेस आपण शाक्य गणराज्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या शाक्य गणराज्यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. आणि अर्थातच ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांचं महाभिनिष्क्रमण झालं किंवा तथागत गौतम बुद्ध घरातून बाहेर पडले, त्यावेळेस स्वतः तथागत गौतम बुद्धांचे वडील शुद्धोधन हे त्या शाक्य गणाचे प्रमुख होते, ज्याला राजा असं संबोधलं जाईल. आणि त्या संपूर्ण राज्य व्यवस्था संचलित करण्यासाठी, ते राज्य व्यवस्था चालवण्यासाठी त्या ठिकाणी लोकशाहीवर आज जी आपल्याकडे खऱ्या अर्थाने जी लोकशाही प्रस्थापित झालेली आहे, त्या लोकशाहीचं जे मॉडेल आहे आपणाला ते ह्या संतागार किंवा हे जे सभागृह होतं शाक्यांचं, त्या शाक्यांच्या सभागृहामध्ये आपल्याला त्याचं मूळ सापडतं. तर ह्या संतगारामध्ये जे काही त्याचे प्रमुख होते किंवा त्याचे जे सदस्य होते, जो वयाची प्रौढत्व प्राप्त करेल त्या राजकुमाराला किंवा त्या व्यक्तीला ह्या संतागाराचं सदस्यत्व मिळत असे. आणि ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांचे सुद्धा 18 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस अर्थातच त्यांना या संतागाराचं सभासद मिळालं होतं. आणि तथागत गौतम बुद्ध ह्या सभागृहाचे एक क्रियाशील अशा पद्धतीचे एक सदस्य होते. आणि हे या क्रियाशील सदस्यत्व त्यांना ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस त्या संतकारामध्ये ते सहभागी होऊन काही आपल्या राज्याच्या, आपल्या गणराज्याच्या हिताचे काही मुद्दे या सभागृहामध्ये मांडत होते. आणि ह्या सभागृहामध्ये मुद्दे मांडत असतानाच तथागत गौतम बुद्धांना लोकशाही व्यवस्था जवळून पाहण्याची एक संधी मिळालेली होती. आणि मग आपल्याला पुढे माहितीच आहे की कोळीय जे त्यांच्या ऍक्च्युली हे कोळीय जे गणराज्य होतं त्यांच्या शेजारचं अशा पद्धतीचं गणराज्य होतं की ज्या गणराज्यातून तथागतांची आई आलेली होती किंवा तिचं जे माहेर होतं, ह्या दोन्ही गणराज्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. आणि त्याच्यामध्ये या दोन्हीही गणराज्यामध्ये युद्धजन्य अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. तथागत गौतम बुद्धांनी हे युद्ध थांबवण्याचा सर्व दृष्टिकोनातून प्रयत्न केला. अगदी त्यांनी हे कशा पद्धतीने युद्ध थांबवता येईल त्या संदर्भामध्ये त्यांनी लवादाची निर्मिती करावी, जी आजच्या सुद्धा आधुनिक लोकशाहीमध्ये आपणाला वेगवेगळे जे छोटमोठे जे डिस्प्यूट आहेत, जे वाद आहेत, जे विवाद आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लवादाची निर्मिती होताना दिसून येते. त्याचं सुद्धा आपणाला प्राचीन स्वरूप, त्याचं मूळ स्वरूप आपणाला या प्राचीन भारतामध्ये आपणाला दिसून येतं किंवा प्राचीन कालखंडामध्ये
ह्या शाक्य गणराज्याच्या माध्यमातून आपल्याला काही त्याचे प्रारूप आपल्या समोर उभं राहतं. तर हे जे तर अशा पद्धतीने ज्यावेळेस वाद निर्माण झाला त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी आपला मुद्दा सोडला नाही. ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले आणि त्यांनी युद्ध करू नका, युद्धानं कोणाचंही चांगलं झालं नाही, एका युद्धातून दुसऱ्या युद्धाचीच निर्मिती होऊ शकते, त्याच्यातून कुठलीही मनुष्य हिताची गोष्ट निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचा एक विचार ठेवला. परंतु तेथील लोकांना तो पसंत पडला नाही. शेवटी हा प्रस्ताव बहुमताला टाकला गेला आणि बहुमत अर्थातच तथागतांच्या विरुद्ध गेलं आणि तथागत बुद्धांनी आपला त्या ठिकाणी त्यांच्यावर ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तू ग्रहत्याग कर, देश त्याग कर, त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला. हे एक आपल्याला गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर हे अशा ज्यावेळेस मग तथागत गौतम बुद्ध अशा पार्श्वभूमीवर सामाजिक परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे आणि स्वतः एक राजकर्ता किंवा एका ऍक्टिव्ह अशा पद्धतीच्या संघ राज्याचा किंवा संघाचा क्रियाशील सभासद म्हणून आता तथागत गौतम बुद्ध घराच्या बाहेर पडलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर तथागत गौतम बुद्ध घराच्या बाहेर पडल्यानंतर काही सामाजिक, काही आर्थिक, काही धार्मिक अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन संपूर्ण पदभ्रमण करतायत आणि काही मांडणी करतायत. आणि या मांडणीमध्ये आपल्याला गौतम बुद्धांचे काही लोकशाही विषयीचे सुद्धा आपल्याला विचार दिसून येत आहेत. मुळात ज्यावेळेस आपण लोकशाही संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेस काही लोकशाहीची जी काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत त्याचा सुद्धा काही विचार करणं गरजेचं आहे. मुळात लोकशाहीची वैशिष्ट्ये काय असतात तर लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता याला स्थान असतं. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक हितसंबंधाची जोपासना केली पाहिजे हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. प्रत्येक प्रौढ नागरिकाला या ठिकाणी मताधिकार प्राप्त होतो लोकशाहीमध्ये. आणि आणखी एक महत्वाचं लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला तेथील जे शासन आहे ते शासन काही चुकीच्या गोष्टी करत असेल, काही देशहिताच्या किंवा संपूर्ण राष्ट्रहिताच्या विरोधात काही मुद्दे उपस्थित करत असेल तर अशा सरकारवर टीका करण्याचा अधिकार सुद्धा तेथील नागरिकांना लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. आणि आणखी एक महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे लोकशाहीमध्ये एका विचार प्रणालीला महत्व असतं आणि ती विचार प्रणाली अर्थातच सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी ती विचार प्रणाली असायला पाहिजे. त्याचबरोबर या लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठेला मूल्य असतं आणि या व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या मूल्याबरोबरच या ठिकाणची लोकशाही व्यवस्थेची जी शासन पद्धती आहे ती संचलित करण्यासाठी त्या ठिकाणी काही कालखंडानंतर वेगवेगळ्या माणसांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व प्राप्त झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून एक जी काही यंत्रणा निर्माण करावी लागते ती अर्थातच निवडणुकीची यंत्रणा असते आणि ही निवडणूक प्रक्रिया लोकशाही व्यवस्थेमध्ये घडून येत असते. तर ही लोकशाहीची ज्यावेळेस आपण वैशिष्ट्य बघतो त्यावेळेस या लोकशाहीच्या वैशिष्ट्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीच्या संदर्भामध्ये तथागतांचे लोकशाहीचे जे विचार आहेत ते सुद्धा आपण समजावून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. आताच मी आपल्याला सांगितलं की तथागत गौतम बुद्ध शाक्य संघाचे क्रियाशील अशा पद्धतीचे सदस्य होते आणि ह्या शाक्य संघाचं जे कामकाज चालत होतं किंवा या संघाचं जे कामकाज चालत होतं ते अर्थातच लोकशाहीवर ठेपलेलं होतं किंवा लोकशाही प्रणाली त्या ठिकाणी विकसित झालेली होती. 21 वर्ष ज्या व्यक्तीला प्राप्त झालेलं असेल त्याला अर्थातच संघाचं सदस्यत्व प्राप्त होत होतं आणि या संघाचे सदस्यत्व प्राप्त होणाऱ्या किंवा केलेल्या सभासदाला अर्थातच संघाच्या हितसंबंधाचं संरक्षण तन मन धनानं करणं हे पहिली अट होती. त्याचबरोबर संघाच्या बैठकीस कोणीही गैरहजर राहता कामा नये हे त्याच्यामध्ये आणखी एक त्याची अट होती. किंवा कोणत्याही एखाद्या शाक्य संघाच्या सभासदाच्या वर्तनामध्ये चुकीच्या अशा पद्धतीचे काही घडत असेल
किंवा त्याच्यामध्ये चुकीचा अशा पद्धतीचा काही तो गोष्टी करत असेल, तो दोषी असेल, तर तो कितीही जवळचा असला, कितीही तो वरिष्ठ असला, तरी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्याची भाड-भीड न ठेवता त्यानं ते त्याच्या विरोधात प्रत्येकानं बोललं पाहिजे. हे सुद्धा एक त्या शाक्य संघाचं महत्वाचं म्हणजे सभासदत्व प्राप्त करताना महत्वाचा एक तो नीती नियम होता. त्याचबरोबर तर एखाद्या सदस्यानं जर एखाद्या सदस्यावर जर दोषारोप ठेवला असेल, तर त्याच्याविषयी आकस बुद्धी न ठेवता, तर आपण जर दोषी असो तर आपला दोष मान्य करणं, किंवा जर माझ्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या नसतील, तर मी निरपराध आहे, माझ्याकडून कोणताही अपराध झालेला नाही, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही, अशा पद्धतीने सांगणं, हे सुद्धा त्या सभागृहाच्या नीती नियमाचा एक महत्वाचा भाग होता. मग ह्या शाक्य संघाचं जे सदस्यत्व आहे, ते सदस्यत्व कोणत्या पार्श्वभूमीवर नष्ट होऊ शकत होतं किंवा संपुष्टात येऊ शकत होतं, तर जर समजा एखाद्या सभासदानं बलात्कार केला असेल, त्यानं खून केला असेल, चोरी केली असेल, किंवा एखाद्या खटल्यामध्ये किंवा एखाद्या प्रकरणामध्ये खोटी साक्ष दिली असेल, तर अर्थातच त्या सभासदाचं त्या ठिकाणी सभासदत्व संपुष्टात येत होतं. तर हे काही त्या शाक्य गणराज्याच्या बाबतीमध्ये त्या कालखंडामध्ये लोकशाही कशा पद्धतीनं कार्यप्रवण होती या दृष्टिकोनातून काही मुद्दे उपस्थित करण्यासाठी हा एक मी आपणासमोर उदाहरणार्थ एक गोष्ट सांगितलेली आहे. त्याचबरोबर लिच्छवी गणराज्य जे होतं, ज्या ठिकाणी वर्धमान महावीर होते, त्या लिच्छवी राज्यामध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीची एक लोकशाहीवर आधारलेलं प्रारूप त्या ठिकाणी कार्यप्रवण होतं किंवा त्या ठिकाणी ते चालू होतं. तथागत गौतम बुद्धांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस त्यांचे जे शिष्य होते त्यांनी या लिच्छवीच्या गणराज्यामध्ये जाऊन सांगितलेलं होतं, बातमी सांगितलेली होती की बाबा तथागतांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, आणि ऍक्च्युली त्या ठिकाणी त्यावेळेस त्या सभागृहाचं लिच्छवी सभागृहाचं कामकाज सुरू होतं. तर हे काही त्या कालखंडामध्ये गणराज्य व्यवस्थेवर अधिष्ठित अशा पद्धतीच्या काही एक दोन उदाहरणं मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग गौतम बुद्ध एक राजकीय विचारवंत होऊ शकतात का, किंवा ते लोकशाहीच्या विषयी काही बोलू शकतात का, हा एक काही माझ्या समोर काही लोकांनी आजपर्यंत हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की बाबा गौतम बुद्ध राजकीय विचारवंत कसे होऊ शकतात. तर या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस मुळात प्राचीन कालखंडापासून या राजकीय विचारांचा आपण प्राचीन भारताच्या पार्श्वभूमीवर धांडोळा घेणं गरजेचं आहे. मुळात प्राचीन कालखंडामध्ये राज्यशास्त्राला अर्थशास्त्र असं संबोधलं जात होतं, आणि हे जे अर्थशास्त्रज्ञ जे होते, जे राजकीय विचाराची मांडणी करत होते, हे अर्थशास्त्रज्ञ भ्रमणशील अशा पद्धतीचे होते. ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नव्हते, आणि ते त्या कालखंडामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे राज्य होते आणि त्या राज्यातील जे राजपुत्र होते, त्या राजपुत्रांना राज्य कारभार कशा प्रकारे करावा या अनुषंगाने काही धडे देण्याचं, काही त्यांना शिकवण्याचं काम करत होते. आणि हे अर्थशास्त्रज्ञ त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते. आणि जे आपण मी जे सांगितलं, जे त्रिपिटक आहेत, त्याच्यातील सूक्त पिटक असेल, विनय पिटक असेल, विशेषतः निकाय ग्रंथ आहेत, त्या निकाय ग्रंथामध्ये आपणाला ह्या भ्रमणशील अर्थशास्त्रज्ञाचा उल्लेख वारंवार वेगवेगळ्या सूत्रामध्ये आपणाला आढळून येतो. तर तथागत गौतम बुद्धांना सुद्धा या ठिकाणी काही सूत्रामध्ये, विशेषतः नंतरच्या कालखंडामध्ये ज्या जातक कथा तयार करण्यात आल्या किंवा ज्या जातक कथा आहेत, त्या जातक कथामध्ये गौतम बुद्धांना अर्थज्ञ, राजनीतिज्ञ अशा पद्धतीच्या काही ठिकाणी त्यांना संबोधण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गौतम बुद्धांना धम्मराज अशा पद्धतीचा एक आपल्याला काही ठिकाणी त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मग या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस गौतम बुद्ध सुद्धा एक राजकीय विचारवंत होते. तो एक मोठा अशा पद्धतीचा डिस्कोर्स आहे किंवा एक तो विषय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला परत
कधीतरी बोलता येईल. मग या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध मग कोणत्या पद्धतीच्या राजकीय विचारांची मांडणी करत होते? कारण त्या कालखंडामध्ये राजशाही व्यवस्था अस्तित्वात होती, गणराज्य व्यवस्था होती. तर गौतम बुद्ध या दोघांचंही समर्थन करत होते आणि परंतु त्यांचा या राजकीय विचारामध्ये महत्वाचा जो मुद्दा होता किंवा त्यांचा जो महत्वाचा जो विचार होता तो असा होता की राज्य व्यवस्था कोणतीही असू द्या, राज्य व्यवस्थेचं प्रारूप कोणतेही असू द्या, भले ती राजशाही असो किंवा लोकशाही असो, परंतु या दोन्हीही राज्य प्रकारामध्ये जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त कल्याण झालं पाहिजे आणि त्या संपूर्ण व्यवस्था ह्या लोककल्याणकारी प्रारूपावर आधारलेल्या पाहिजेत किंवा लोककल्याण हाच त्या राज्य व्यवस्थेचा किंवा राज्य संस्थेचा प्रमुख उद्देश असला पाहिजे. अशा पद्धतीचा एक विचार गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या सूत्रामध्ये मांडलेला दिसून येतो. आज राजशाहीचा आपण विचार न करता आज आपण लोकशाहीच्या अनुषंगाने विचार करत आहोत. तर लोकशाहीचा हा जो विचार होता तो कशा पद्धतीने गौतम बुद्धांना त्यांच्या गणराज्यामधूनच मिळालेला होता याचा आपण काही वेळेपूर्वी आपण पाहिलं. त्याच्यानंतर गौतम बुद्ध ज्यावेळेस घरातून बाहेर पडत आहेत आणि आपलं धम्म तत्वज्ञान जगाच्या समोर मांडत आहेत आणि हे जगाच्या समोर मांडत असताना त्यांना जे वेगवेगळे अनुयायी प्राप्त होत आहेत, अनुयायी आल्यानंतर आणि ह्या संपूर्ण अनुयायांना एकत्र करून गौतम बुद्ध संघाची स्थापना करत आहेत आणि या संघामध्ये जे वेगवेगळे अनुयायी येत आहेत ते आलेले अनुयायी वरचेवर वाढत आहेत, संघाचा विस्तार वाढतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी संघाचे काही चलनवलन जे आहे त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती सुद्धा सुरळीतरित्या करणं हे क्रमप्राप्त होतं. आणि मग गौतम बुद्धांनी या ठिकाणी ही जी बुद्धांचा जो संघ किंवा धम्मसंघ जो स्थापन केला होता त्या धम्मसंघाची कार्यप्रणाली किंवा त्याचं जे चलनवलन आहे ते कशा पद्धतीने चालवलं जावं या दृष्टिकोनातून जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो किंवा जो त्याचं जे प्रारूप विकसित केलेलं आहे हे धम्मसंघाचं प्रारूप अर्थातच त्या कालखंडामध्ये लोकशाही व्यवस्थेला पूरक असणारे किंवा लोकशाही मूल्यांची जोपासना करणारा अशा पद्धतीचं आपणाला हे संघाचं प्रारूप आपणाला दिसून येतं. मग या गौतम बुद्धांनी हा जो धम्मसंघ स्थापन केला होता ह्या धम्मसंघामध्ये जे प्रारूप आपण बघतोय त्या प्रारूपामध्ये कुणाला समावेश होता किंवा त्याच्यामध्ये कोण कोण सामील होऊ शकतं. तर अर्थातच या संघाचं सभासदत्व होण्यासाठी किंवा संपूर्ण बुद्ध तत्वज्ञान अंगीकृत करण्यासाठी कोणत्याही वर्ण किंवा जाती व्यवस्थेचं कुलीनतेचं त्या ठिकाणी बंधन नव्हतं. परंतु हे असं असताना गौतम बुद्ध जो संघ स्थापन करत आहेत त्या संघामध्ये वेगवेगळ्या जातीतून आलेले, वेगवेगळ्या वर्णातून आलेले आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेले लोक आपल्याला दिसून येतात. ह्या संघामध्ये येत असताना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आपल्याला बंधन असलेलं दिसून येत नाही. मग ही जी गौतम बुद्धांच्या धम्मसंघामध्ये जे सभासदत्व मिळत होतं किंवा गौतम बुद्ध स्वतःला जे वेगवेगळे अनुयायी मिळवत होते त्याच्यामध्ये आता सांगितल्या पद्धतीने कोणत्याही जातीचा किंवा पंथाचा किंवा सामाजिक स्तराचा त्या ठिकाणी अट नव्हती. तर जे स्वतःहून गौतम बुद्धाकडे येत आहेत, स्वतःहून कोणीतरी पाठवलंय म्हणून किंवा कोणीतरी त्यांच्यावर बळजबरी केली म्हणून त्या ठिकाणी त्यांना प्रवेश नव्हता. ज्यांना बुद्धाचे विचार पटत होते, जे बुद्धाचे अनुयायी स्वतःहून होऊ इच्छित होते अशाच लोकांना या ठिकाणी धम्मसंघामध्ये समावेश होता. आणि या धम्मसंघामध्ये जे काही लोक येत होते त्या लोकांमध्ये वेगवेगळ्या जातीतील लोक होते. याच्यामध्ये यश हा जो होता आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला एक व्यक्ती होता. त्याचबरोबर सुनीत हा जो व्यक्ती होता किंवा सुनीत हा जो भिक्षू होता तो सुनीत हा भंगी समाजातून आलेला भिक्षू होता. तर ह्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीची चांपा असेल ही तर साधी पारध्याची मुलगी होती, नंद हा गोपाळ होता. तर हे जे वेगवेगळ्या समुदायातून आलेले जे लोक होते ते धम्मसंघाचे सभासद झालेले होते. आणि मग गौतम बुद्ध या ठिकाणी सांगतायत की ज्याप्रमाणे गंगा, यमुना, आचिरवती, सरभू, मही ह्या ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत
त्या वेगवेगळ्या नद्या ज्यावेळेस समुद्राकडे धावत 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 जातात आणि समुद्रामध्ये ज्यावेळेस त्या विलीन होतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं नामगोत्र नाहीसं होतं. त्याच प्रकारे वेगवेगळ्या समुदायातून आलेले जे व्यक्ती आहेत, जे लोक आहेत, ते ज्यावेळेस या संघाचे, या धम्माचे किंवा शाक्य धर्माचे किंवा पंथाचे ज्यावेळेस सभासद होतात त्यावेळेस अर्थातच त्यांचं कोणी क्षत्रिय, त्याचं ब्राह्मणत्व, त्याचं वैश्यत्व, त्याचं शूद्रत्व हे सर्व काही नष्ट होतं आणि तो एकच ह्या भिक्षू संघाचा एक सभासद होतो. अशा पद्धतीचा एक विचार गौतम बुद्धाने आपणाला या धम्मसंघाच्या माध्यमातून मांडलेला दिसून येतो की जो आजच्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये समानता किंवा समता ह्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वापर्यंत जाणारा किंवा लोकशाहीचं मूलभूत तत्वावर आधारलेला एक विचार हे आपल्याला धम्मसंघामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये पेशाची प्रतिष्ठता त्या ठिकाणी कोणाची, ज्यावेळेस मग हे जे वेगवेगळ्या जात समुदायातूून आलेले, धर्म समुदायातून आलेले, वर्णत्व समुदायातून आलेले, जात व्यवस्थेतून आलेले लोक ज्यावेळेस संघामध्ये येतात त्यावेळेस अर्थातच त्या ठिकाणी संघात आल्यानंतर त्यांची जन्माची कुलीनता असेल, त्यांची पेशाची प्रतिष्ठा असेल किंवा वंशाची शुद्धता असेल, जातीची उच्चता असेल, हे सर्व काही त्या ठिकाणी संपुष्टात येत होतं. आणि अर्थातच सर्वजण तथागतांचा अनुयायी किंवा शाक्य मुनीचा अनुयायी याच नामाभिधानाला प्राप्त होत होता. तर अशा पद्धतीचा एक समतेचा विचार तथागतांच्या ह्या संघाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. मग या धम्मसंघाची जी कार्यप्रणाली आहे ते कशा पद्धतीने चालत होती याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की अर्थातच आज जे आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची किंवा आज भारतीय संसदेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारतीय संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह आहेत आणि या सभागृहांचं जे कामकाज आहे, त्यांचं जे कामकाजाचं जो स्वरूप आहे, त्यातील जे अधिकारी वर्ग आहेत त्याच पद्धतीचे चलनवलन, त्याच पद्धतीचे काही अधिकारी वर्ग वेगवेगळ्या नावानं आपल्याला ह्या धम्मसंघामध्ये सुद्धा आढळून येत आहेत. आज सुद्धा संसदेमध्ये गणपूरक असतो, त्याच पद्धतीच्या गणपूरकाची व्यवस्था या धम्मसंघामध्ये होती. त्याचबरोबर अध्यक्षाची सभेचं कामकाज चालवण्यासाठी अध्यक्षाची नियुक्ती आज सुद्धा आपल्याला सभापतीच्या माध्यमातून या दोन्ही सभागृहामध्ये आढळून येते. त्याच पद्धतीची व्यवस्था या धम्मसंघामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. तर ही अशा पद्धतीची एक व्यवस्था आपल्याला ह्या धम्मसंघामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची ज्यावेळेस वादविवाद होत असत त्यावेळेस हे वादविवाद मिटवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तथागत गौतम बुद्धांनी काही व्यवस्था प्रस्थापित केलेली होती. त्या ठिकाणी अध्यक्षाची निवड कशा पद्धतीने करावी या संदर्भामध्ये सुद्धा काही विचार गौतम बुद्ध सांगताहेत. त्या ठिकाणी आपल्याला गौतम बुद्धांच्या संपूर्ण या मताधिकार या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस या ठिकाणी गौतम बुद्ध दोन ते 3 प्रकारे आपल्याला संपूर्ण धम्म साहित्यामध्ये एखाद्या विचार कशा पद्धतीने संमत केला जावा किंवा एखादा मुद्दा कशा पद्धतीने संमत केला जावा या अनुषंगाने 3 मुद्दे आपल्याला संपूर्ण धम्म साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये आढळून येतात. तो म्हणजे त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो सर्वसंमतीने निर्णय व्हावा. जर एखादा व्यक्ती एखाद्या मुद्द्याच्या अनुषंगाने आडून बसला असेल किंवा तो काही स्वतःच अशा पद्धतीचं मत मांडत असेल तर इतर जे त्या सभागृहाचे जे सदस्य आहेत त्या सर्वांची जबाबदारी होती की त्या एका व्यक्तीला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला समजावून सांगणं आणि त्याचं मत परिवर्तन करून एकमताने निर्णय घेणं हे या गौतम बुद्धांच्या लोकशाहीच्या तत्वाचं एक मूलभूत अशा पद्धतीचं तत्व होतं आणि ते बुद्धांना अभिप्रेत होतं. परंतु त्याचं काय त्या एका व्यक्तीबरोबरच किंवा काही आणखी व्यक्तींचं जर अगदी शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून सुद्धा जर त्याचं मन परिवर्तन झालं नाही किंवा त्याला
बहुसंख्यकांनी मांडलेला मुद्दा पसंत पडला नाही तर तो मुद्दा बहुमताला टाकला जावा. त्या ठिकाणी सुद्धा मग आज ज्या प्रकारे संसदेमध्ये त्रिवार अशा पद्धतीची घोषणा करून एखादं विधेयक पास होतं, त्याच पद्धतीची त्रिवार घोषणा करून त्या ठिकाणी एखाद्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये बहुमतानं तो मुद्दा संमत करण्याचा प्रयत्न या धम्मसंघामध्ये करण्याचा एक प्रयत्न केला जात होता किंवा ही अशा पद्धतीची कार्यप्रणाली त्या ठिकाणी कार्यरत होती. त्याचबरोबर या बहुमताच्या निर्णयाबरोबरच शलाका ग्रहण करणे म्हणजे शलाका म्हणजे ज्या काय वेगवेगळ्या काठ्या आहेत त्या काठ्यांचे थोडे थोडे तुकडे एखाद्या गाडग्यामध्ये टाकून त्या अनुषंगाने काही एखाद्या व्यक्तीनं काढी काढणं आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने किंवा राजा निवडीच्या वेळेस किंवा अध्यक्ष निवडीच्या वेळेस ज्याचं नाव येईल त्याला त्या ठिकाणी संमती दर्शवणं अशा पद्धतीचा एक विचार त्या ठिकाणी आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये आढळून येतो. तर हे संमतीच्या दृष्टिकोनातून काही जे लोकशाही तत्वावर आधारलेले काही मुद्दे होते ते त्या कालखंडामध्ये सुद्धा अस्तित्वात होते. गणपूरक होता, सभेचा कोरम जर पूर्ण झाला नसेल तर तो कोरम पूर्ण करण्याची जबाबदारी अर्थातच ह्या गणाध्यक्षावर असे आणि तो त्या सभेची जोपर्यंत गणसंख्या पूर्ती होणार नाही तोपर्यंत त्या सभागृहाचे कामकाज तहकूब करणं आणि शेवटी झालीच नाही तर ते परत कार्यप्रवण करणं ही जबाबदारी अर्थातच त्या गणपूरकाची होती. तर अशा पद्धतीचा एक विचार आपणाला या गणसंघाच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडामध्ये असलेला किंवा कार्यरत असलेला असे दिसून येतो. संपूर्ण बौद्ध तत्वज्ञानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तथागत गौतम बुद्धाचा जो लोकशाहीचा विचार आहे तो लोकशाहीचा विचार पुढील कालखंडामध्ये या सबंध जगामध्ये ज्या महामानवाने पोहोचवला ते महामानव म्हणजे अर्थातच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लोकशाहीकडे तथागत गौतम बुद्धांच्या या संपूर्ण राजकीय विचाराच्या पार्श्वभूमीवर पाहत आहेत किंवा संपूर्ण धम्म तत्वज्ञानाचा विचार हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण राजकीय विचारांचा मूलभूत अशा पद्धतीचा गाभा असलेला दिसून येतो. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की ही जी लोकशाही आहे ही लोकशाही काही आम्हाला नवी नाही. ही लोकशाही आम्ही आमच्या ह्या मातीमध्ये रुजलेली होती. हे या ठिकाणचे जे प्रारूप आहे आणि हेच प्रारूप आपण नव्यानं या ठिकाणी प्रस्थापित करत आहोत अशा पद्धतीचा एक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या आधुनिक कालखंडामध्ये मांडतायत किंवा त्यांनी तो मांडला आणि त्यांनी जो विचार मांडला होता तो विचार त्या पद्धतीची व्यवस्था आज संपूर्ण जगाला मार्गदर्शक बनलेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ज्यावेळेस ह्या धम्माच्या किंवा धम्मसंघाचे जे कामकाज आहे ते अवलोकन करतायत आणि हे अवलोकन करत असताना ते सांगतायत की ही भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हत्या असं नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून असे स्पष्ट होते की त्यावेळी केवळ संसदच होते असे नव्हे, संघ हे दुसरे काही नसून तर ते एक संसदच होती. आणि हे जे संसदेचे जे स्वरूप आहे आजचं किंवा त्या काळातलं तर ते स्वरूप आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम त्या काळातील संघाला माहीत होते आणि त्या नियमाचे पालन या धम्मसंघाच्या माध्यमातून केलं जात होतं. सभेमध्ये बसण्याची व्यवस्था असेल, विधेयक मांडण्याचे नियम असतील, ठराव कशा पद्धतीने मांडला जावा, कामकाजासाठी आवश्यक असणारी किमान संख्या कोरम किती असावा, विधेयक कशा पद्धतीने संमत काढलं जावं, पक्ष प्रतोद कशा पद्धतीने आदेश काढतो, मतमोजणी कशा पद्धतीने केली जावी, मतपत्रिकेद्वारे कशा पद्धतीने मतदान घेतलं जावं, हे सर्व नियम म्हणजे कपात सूचना असेल ज्या आजच्या कालखंडामध्ये सुद्धा अस्तित्वात आहेत त्याच्या बरोबर नियमितता कशा पद्धतीने असली पाहिजे संसदेच्या किंवा सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भात, त्याचबरोबर न्याय व्यवस्था कशा पद्धतीने अस्तित्वात असावी या संदर्भातील सर्व विचार जे आजच्या आधुनिक कालखंडामध्ये लोकशाहीचा एक मूलभूत गाभा आहेत किंवा लोकशाही व्यवस्था ज्याच्यावर
स्थिरावलेले आहे ते सर्व विचार आपणाला या धम्मसंघामध्ये आढळून येतात. तेव्हा संपूर्ण धम्मसंघाचं कामकाज या सर्व व्यवस्थेवर आधारलेलं होतं किंवा कार्यप्रवण झालेलं होतं. आणि याचाच मग तथागत गौतम बुद्धांचे ह्या विचारांचाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण विचारावर तेव्हा ते तथागत गौतम बुद्धांना आपला गुरुच मानत होते. आणि त्याच्यामुळे अर्थातच संपूर्ण त्यांचा जो विचार आहे या धम्मसंघाच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगानं लोकशाहीची व्यवस्था, लोकशाहीचं उपयोजन मांडत असताना आपणाला त्यांनी केलेलं दिसून येतो. लोकशाहीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे पाहत आहेत आणि मग गौतम बुद्धांच्या जवळ जाणारा तो विचार कसा आहे याचा सुद्धा आपण या आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही व्यवस्था पाहिजे होती किंवा आज संपूर्ण जागतिक स्तरावर एक शासन व्यवस्थेचे एक आदर्श प्रारूप म्हणून आपण सर्वजण जगमान्य अशा पद्धतीची ही लोकशाहीची व्यवस्था आपल्याला प्रस्थापित झालेली दिसून येते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी लोकशाही अभिप्रेत होती ती लोकशाही सामाजिक आर्थिक या निकषावर किंवा सामाजिक लोकशाही किंवा आर्थिक व्यवस्था, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था समानतेच्या पातळीवर आधारलेली असावी अशा पद्धतीचा विचार, लोकशाहीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मांडत आहेत. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्याच करताना सांगतायत की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात बदल आणि तो ही रक्तविहीन मार्गाने घडवून आणणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्था आहे. हा जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतायत हा विचार आज संबंध जगभरातील ज्या राज्य व्यवस्था आहेत, ज्यांना राज्य करायचं आहे, ज्या ठिकाणी आज ज्या अराजक अशा पद्धतीच्या काही राजवटी प्रस्थापित झालेल्या आहेत किंवा होऊ पाहत आहेत त्या ठिकाणच्या राज्य व्यवस्थेला किंबहुना ज्या आजच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थिरावलेल्या आहेत त्या सुद्धा लोकशाही व्यवस्थेतील राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संदेश आहे, त्यांची ही लोकशाहीची जी व्याख्या आहे ती अत्यंत मार्गदर्शक अशा पद्धतीची व्याख्या आहे. रक्तविहीन मार्गानं राज्यक्रांती झाली पाहिजे. जे आधुनिक कालखंडामध्ये मार्क्सनं केलं, मार्क्सचा जो विचार होता तो अर्थातच रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय या ठिकाणी क्रांती घडून येणार नाही अशा पद्धतीचा मार्क्सवादी विचार आहे. त्याचबरोबर काही आजच्या कालखंडामध्ये जे काही सरंजामशाही व्यवस्था किंवा लष्करशाही व्यवस्था ज्या काही वेगवेगळ्या देशामध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सुद्धा रक्तरंजित मार्गाचा त्या ठिकाणी त्या पुरस्कार करताना दिसून येत आहेत. किंवा जे काही छोटे जे दहशतवादी संघटना जागतिक पातळीवर उद्भवलेल्या आहेत त्या सुद्धा रक्तरंजित मार्गानेच या ठिकाणी क्रांती होऊ शकते किंवा आपला विचार आपण प्रस्थापित करू शकतो अशा पद्धतीचा विचार मांडतायत. अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो विचार मांडलेला आहे तो विचार अत्यंत महत्वाचा आहे. आणि अर्थातच हा विचार त्याचं जे मूळ आहे, त्याचा जो धागा आहे तो अर्थातच तथागत गौतम बुद्धांच्या संपूर्ण धम्म तत्वज्ञानावर आधारलेला आहे. गौतम बुद्धांच्या विचारामध्ये अहिंसेला महत्वाचं स्थान होतं. गौतम बुद्धांनी अहिंसा हा एक आपल्या धम्म विचाराचा एक महत्वाचा विचार म्हणून त्याला मान्यता दिली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कालखंडामध्ये, आधुनिक कालखंडामध्ये सांगतायत की रक्तविहीन मार्गाने क्रांती झाली पाहिजे. आणि ते रक्तविहीन मार्गाने कशा पद्धतीने राज्यक्रांती घडून येते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सबंध भारत देशामध्ये एक प्रारूप निर्माण करून दिलं, जे आज भारतीय संविधानामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये आज त्याचा तो ढाचा बंदिस्त झालेला आहे. आणि हा भारतीय संविधानामध्ये जो लोकशाहीचा जो विचार आज आपल्याला आढळून येतो त्याची पाळंमुळं अर्थातच आपल्याला तथागत गौतम बुद्धाच्या या धम्मसंघामध्ये आढळून येतात. या दृष्टिकोनातून सुद्धा गौतम बुद्धांचा हा संपूर्ण लोकशाहीचा डिस्कोर्स जो त्या कालखंडामध्ये होता तो आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा उपयुक्त ठरणारा आहे, मार्गदर्शक ठरणारा आहे. आणि अर्थातच मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज सुद्धा तो मार्गदर्शक ठरत आहे. आता मग या ठिकाणी मी आपल्या समोर जो सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केला होता
की प्राचीन कालखंडामध्ये जर ही गणराज्य होती, 16 गणराज्य त्या ठिकाणी अस्तित्वात होती, मग ही गणराज्य व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात होतीच, तर मग गौतम बुद्ध लोकशाहीचा उद्गाता कसा होऊ शकतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सुरुवातीलाही मी सांगितलं की गौतम बुद्धांच्या या लोकशाही विचारावर अर्थातच त्या कालखंडातील जी गणराज्य व्यवस्था होती त्या गणराज्य व्यवस्थेचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. मग लोकशाहीचा उद्गाता गौतम बुद्ध कसा, हा महत्वाचा आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी आता मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मुळात ही जी गणराज्य व्यवस्था होती त्या कालखंडामध्ये ती गणावर आधारलेली होती. त्या ठिकाणी जे त्या कालखंडामध्ये छोटे छोटे जे गण म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबाचे, म्हणजे आज ज्या अर्थानं आपण वंश म्हणतो किंवा आपण अगदी ग्रामीण भागामध्ये बोलायचं झालं तर बुडं म्हणतो, त्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये काही गण समुदाय होते आणि ह्या गण समुदायांनी एकत्र येऊन ही गणराज्य व्यवस्था प्रस्थापित केलेली होती किंवा ही गणराज्य व्यवस्था त्या ठिकाणी कार्यरत होती. मग हे असं असताना गौतम बुद्धांनी वेगळं काय केलं किंवा ते लोकशाहीचे उद्गाते कसे होऊ शकतात, तर गौतम बुद्धांनी हे जरी त्यांच्या समोर आदर्श अशा पद्धतीचं किंवा त्यांच्या समोर काही प्रमाणामध्ये त्याचं प्रारूप असलं तरी त्याच्यामध्ये जे नव्हतं किंवा संबंध समतेच्या तत्वाला जे छेद देणाऱ्या गोष्टी होत्या त्या छेद देणाऱ्या गोष्टी गौतम बुद्धांनी त्या पार्श्वभूमीवर नाकारलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या कशा, तर ज्यावेळेस संघाचा सभासदत्व हे सर्वच लोकांना खुलं नव्हतं. त्या कालखंडामध्ये ज्या छोटी छोटी जी गणराज्य होती या गणराज्यातील सदस्यत्व होतं ते सदस्यत्व सर्वच लोकांना खुलं नव्हतं. बऱ्याच लोकांना ह्या संघाच्या सभासदत्वापासून रोखलं गेलेलं होतं. विशेषतः समाजातील जे क्षुद्र होते त्या कालखंडामधले, इथल्या वर्णबळ जाती व्यवस्थेने ज्यांना क्षुद्र समजलेलं होतं त्या क्षुद्रांना या संघाचं सभासदत्व मिळत नव्हतं. त्याचबरोबर स्त्रियांना या संघाचं सदस्यत्व मिळत नव्हतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी या गुलामीच्या अवस्थेमध्ये जो जगणारा जो मोठा वर्ग होता त्या वर्गाला संघात सदस्यत्व मिळत नव्हतं. परंतु धम्म संघाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस धम्म संघामध्ये तथागत गौतम बुद्धांनी सर्वांना प्रवेश दिला. त्या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माचे बंधन न ठेवता, कोणत्याही श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं बंधन न ठेवता किंवा लिंग स्त्री किंवा पुरुष अशा पद्धतीचं भेदाभेद न करता सर्वांना सभासदत्व खुलं करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचं समानतेचं जे तत्व आहे ते समानतेचं तत्व सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करण्याचा महत्वाचा प्रयत्न या धम्म संघाच्या माध्यमातून आपल्याला बुद्धांनी केलेला दिसून येतो. की जो सामाजिक लोकशाहीचा प्रयोग गौतम बुद्धांनी त्या कालखंडामध्ये केलेला होता तोच सामाजिक लोकशाहीचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्यांनी मांडला. आणि तो विचार जो या भारतवर्षातून नेस्तनाबूत झाला होता, इथल्या व्यवस्थेने जो विचार नाकारलेला होता, तो नाकारलेला विचार भारतीय संसद पटलावर अत्यंत प्रभावीरित्या मांडून तोच विचार ह्या भारत देशाला कशा पद्धतीनं तारू शकतो याचा महत्वाचं विवेचन भारतीय संविधानाच्या माध्यमातून, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून येथील तत्कालीन राज्यघटनेतील सर्व सभासदांना पटवून देऊन त्यांच्यामध्ये प्रसंगी एकमत, प्रसंगी बहुमत याच्या आधारे त्या अनुषंगाने त्यांना आपल्या बाजूने करून घेण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. आणि हा जो सामाजिक लोकशाहीचा जो प्रयोग त्या कालखंडामध्ये प्रस्थापित झालेला होता किंवा तो प्रयोग तथागत गौतम बुद्धांनी आपल्या धम्म संघाच्या माध्यमातून केलेला होता, तो सामाजिक लोकशाहीचा ढाचा काही स्वरूपामध्ये आहे किंवा येवना आहे अशा स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मांडलेला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की ही जी लोकशाही आहे, सामाजिक लोकशाही, ही सामाजिक लोकशाही एक जीवन मार्ग आहे आणि हा जीवन मार्ग अर्थातच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
या तत्वावर आधारलेला आहे. धम्मसंघाचा सुद्धा प्रारूप किंवा धम्मसंघाचा सुद्धा मध्यवर्ती विचार हाच होता. धम्मसंघामध्ये ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग केल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी संघाची निर्मिती ग्रहत्याग केल्यानंतर ज्ञान प्राप्ती झाली आणि संघाची निर्मिती करण्याचा निर्मितीची प्रक्रिया समोर ठापली किंवा तो प्रसंग आला, त्यावेळी संघामध्ये प्रथम स्थान कुणाला द्यायचं हा महत्वाचा मुद्दा उपस्थित राहिला. त्यावेळेस गौतम बुद्धांच्या अगदी घरातील सुद्धा लोक संघामध्ये येणार होते. त्यांचा भाऊ संघामध्ये जो आनंद होता तो आनंद सुद्धा संघामध्ये येणार होता. अशा कालखंडामध्ये गौतम बुद्धांनी उपालीला संघाचा पहिल्यांदा सभासदत्व दिलेला आहे किंवा प्रव्रज्या दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्यानंतर उपाली नंतर जे येणारे आहेत त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस उपाली संघाचं सभासदत्व उपालीला मिळेल त्यावेळेस अर्थातच त्याची जी काही इथल्या धर्म व्यवस्थेने इथल्या समाज व्यवस्थेने जो न्हावी म्हणून त्याची जी एक जात किंवा त्याची जी ओळख निर्माण केली होती ती संपुष्टात येईल. आणि ती संपुष्टात आल्यानंतर या लोकांना या नंतर येणारे जे लोक आहेत संघामध्ये त्यांना संघाचा एक सदस्यत्व किंवा शाख्य गौतम बुद्धांचा महत्वाचा अशा पद्धतीचा एक अनुयायी म्हणूनच उपालीकडे सर्व येणारे अनुयायी किंवा भिक्षुक पाहतील. या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विचार आपल्याला उपालीला पहिल्यांदा प्रव्रज्या देऊन या धम्मसंघामध्ये झालेला दिसून येतो. उपालीला पहिल्यांदा प्रव्रज्या देणं याचा आपण अर्थ पाहतो. जी पूर्वीची त्याची जी काही सामाजिक अशा पद्धतीची जी ओळख होती ती त्या ठिकाणी त्याची संपली पाहिजे आणि त्याची ओळख संपल्यानंतर येणारे जे लोक आहेत ते सुद्धा त्याचा बंधुत्वाच्या भावनेतून त्याचा ते स्वीकार करतील, त्याचा ते मान सन्मान करतील. अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला या धम्मसंघाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि मग येणाऱ्या लोकांची जबाबदारी होती की त्याला कोणत्याही पद्धतीचा सामाजिक समतेचा जो विचार आहे त्याला कोणत्याही पद्धतीचा छेद न देता सर्वांशी बंधुभावाचं नातं प्रस्थापित करणं आणि बंधुत्वाच्या भावनेतून त्या ठिकाणी आपली मार्गक्रमणा करणं हा आपल्याला त्या ठिकाणी एक विचार या धम्मसंघाच्या माध्यमातून झालेला दिसून येतो. आणि हा बंधुत्वाचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय संविधानामध्ये भारतातील राजकीय व्यवस्था किंवा येथील संपूर्ण राज्य व्यवस्था प्रस्थापित करत असताना ते बंधुत्वाचा आग्रह धरत आहेत. ते या अनुषंगाने धरत आहेत कारण त्यांना या ठिकाणी सामाजिक समता सामाजिक लोकशाहीचं प्रारूप खऱ्या अर्थानं विकसित करायचं होतं. त्याचबरोबर सर्वांना स्वातंत्र्य असलं पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा विचार त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी मांडला. तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीच्या माध्यमातून धरत आहेत. तथागत गौतम बुद्ध सांगतायत स्वतःहून की बाबांनो एखादा विचार मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका किंवा एखाद्या धर्मग्रंथामध्ये तो ग्रंथित केलेला आहे म्हणून तो त्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवू नका किंवा अमुक एखादा व्यक्ती सांगतोय किंवा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर तो मुद्दा असेल तो विचार असेल तो घासून बघा, त्याचं सम्यकरित्या त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न करा सम्यक मार्गानं आणि मग त्याच्यावर खरं काय त्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्हाला खरं काय खोटं काय हे ज्यावेळेस गवसेल त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. अशा पद्धतीचं स्वातंत्र्य तथागत गौतम बुद्ध आपल्या ह्या धम्मसंघाच्या माध्यमातून देत आहेत आणि त्या स्वातंत्र्याचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून धरतायत. या अर्थानं भारतीय लोकशाहीचा जो काही संपूर्ण डोलारा आहे तो संपूर्ण डोलारा या तथागत गौतम बुद्धांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय या विचारसरणीवर आधारलेला आहे आणि तो विचार आजच्या कालखंडामध्ये आपणाला भारत देशामध्ये अत्यंत जागरूकरित्या अत्यंत प्रबुद्ध दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक तो कसा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल आणि येथील हा विचार कसा जिवंत राहील त्याला कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही मार्गाने छेद जाता कामा नये आणि जे त्याला छेद देण्याचा प्रयत्न करतील ज्या शक्ती याच्या विरोधामध्ये काही करण्याचा प्रयत्न करतील
त्यांना विरोध करताना किंवा तो विरोध सुद्धा कसा सम्यक मार्गाने असला पाहिजे याचा विचार करून हा जो तथागत गौतम बुद्धांचा जो लोकशाहीचा विचार आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संबंध जगाला मिळालेला आहे, तो विचार कसा जिवंत राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून विचार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या कालखंडामध्ये देशामध्ये जी काही व्यवस्था लोक ऍक्टिव्ह झालेले आहेत किंवा ज्या काही यंत्रणा ज्या गौतम बुद्धांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्हे तर भारतीय राज्यघटनेला छेद देऊन नवीन काहीतरी प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, त्या पार्श्वभूमीवर तथागत गौतम बुद्धांचा हा लोकशाहीचा विचार समजून घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घेऊन भारतीय संविधानाचं जतन करणं, त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक प्रबुद्ध नागरिकाचं देशाच्या मूलभूत अशा पद्धतीचं कर्तव्य बनलेलं आहे. आज ज्यावेळेस पाकिस्तानातल्या ज्यावेळेस व्यक्तीला एखादा पाठीमागच्या कालखंडामध्ये घडलेला एक किस्सा आहे की एका पत्रकाराला विचारलं की बाबा आपल्या दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालं, परंतु पाकिस्तानची जी राज्य व्यवस्था आहे जी लोकशाहीवरच आधारलेली होती, परंतु तेथील लोकशाहीचं प्रारूप मात्र ढासळलं. त्याच तागायत पाकिस्तान अराजकामध्ये तिथली राज्य व्यवस्था जीवन जगत आहे. कधी त्या ठिकाणी लष्करशाही असते, कधी लोकशाही असते, कधी बंडाळे असते, अजून सुद्धा त्या ठिकाणी सरंजामशाही व्यवस्था आहे, जमीनदारी व्यवस्था आहे. अशा पद्धतीचं एक विषमतेवर आधारलेलं अराजकीय व्यवस्थेला खत पाणी घालणारं एक विचाराचं प्रारूप आज पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्याला जवळ दिसते. तर भारतामध्ये मात्र हा लोकशाहीचा विचार आहे तो चांगला रुजलेला आहे. त्यावेळेस त्या पत्रकाराने भारतातील पत्रकाराला विचारलं होतं की बाबा आमच्याकडे आशा असताना तुमच्याकडे मात्र हा भारतीय लोकशाहीचा जो प्रयोग आहे तो अत्यंत प्रभावीरित्या आज राबवला जातोय आणि तो रुजलेला आहे, याचं कारण काय आहे? त्यावेळेस जे उत्तर आहे ते उत्तर जे आहे तो पाकिस्तानातला पत्रकार सांगतोय की तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, परंतु आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीचा विचार दिला तो लोकशाहीचा विचार तुमच्या संबंध भारतीय आणि प्रामाणिकपणानं तो राबविला, तो जोपासला आणि तो विचार आपल्या अंगभूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विचारामध्ये त्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो हा जो विचार बंदिस्त झालेला आहे त्या विचाराच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने तुमची लोकशाहीची व्यवस्था किंवा लोकशाहीचा डोलारा सक्षमपणाने उभा असल्यामुळे आमच्यात आणि तुमच्यामध्ये तो भेद आहे. हा विचार जो तथागत गौतम बुद्धांपासून आपल्याकडे चालत आलेला आहे तो विचार आज आपण अत्यंत प्रभावीरित्या त्याची जोपासना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज या ठिकाणी आलोकशाही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक डॉक्टर आलोक जत्राडकर सर यांनी मला या ठिकाणी आपल्या समोर काही मुद्दे उपस्थित करण्याच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. आज मी आपल्या समोर या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून किंवा तथागत गौतम बुद्ध लोकशाहीचे प्रणेते कशा पद्धतीने होऊ शकतात या अनुषंगातून काही मुद्दे आपणासमोर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणत नाही की मी सर्वच गोष्टीला सर्वच मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे, कदाचित माझ्याकडून काही मुद्दे सुटून गेलेले असतील, तरी जाणकारांनी त्या संदर्भात मला करेक्शन करावं किंवा आणखी काही ऍडिशनल डिलिशन करायचं असेल तर मी त्या अनुषंगानं आपणा सर्व सूचनांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. मित्रहो, हे होते डॉक्टर किशोर खिलारे. काही तांत्रिक बाबींमुळं त्यांचा व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित काही ठिकाणी दिसला नाही, याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. तथापि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न केला. त्याबद्दल आपण सर्व आम्हाला क्षमा कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. तथापि त्यांनी ज्या विषयाची मांडणी केली ती मांडणी आपल्याला आवडली असेल अशी मला खात्री वाटते. एक वेगळ्या पद्धतीनं बुद्धाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन हा तरुण आपल्याला देऊ पाहतो आहे.
तर अशा पद्धतीनं बुद्धाचं वेगवेगळ्या अंगाने आजही एक्सप्लोरेशन होण्याची नितांत गरज आहे हे आजच्या मांडणीवरून आपल्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. तर अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ, काही मान्यवर, त्यांची व्याख्यानं आणि बुद्धाचे विविध पैलू घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहणार आहोत. ते पाहण्यासाठी आपण आलोकशाही हे यूट्यूब चॅनल निश्चितपणाने पाहत राहा. आमचे व्हिडिओ आपल्याला आवडले असतील आपण निश्चितपणानं आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.